सकाळीच उठलो तर या बहादरीन दोघी तयार होऊन राहिल्या होत्या का प्रियांशी बोलते पप्पा चल लवकर घरी चल दिवाळीच्या सणाला. तर मग दोघे तयारी माझ्या आधीच करू राहिल्या होत्या. तर म्हणा थांबा मला पण तयारी करू दे. तर मग आम्ही निघालो खुडूसला. तर खुडूसला गेलो तर बसच नव्हती. बसची वाट बघत होतो इथे. तर जशा बस यायच्या तशा भरून जायच्या. तर वाट बघून बघून एक तिकडनं कशीबीशी गाडी आली होती. तर म्हणा आता याच्यात तरी जावं बसून. तर ही बघा ही भेटली आपल्या लालपरी. फार जुनी होती, फार अशी घोडासारखा उडवीत नाही. तर एवढा असडवीत कानात बोटा घालून राहिलो तर एवढा आवाज यायचा गाडीचा. तर मग प्रियांशी बोलते पप्पा मला आज तर पहिल्यांदा घोड्यावर बसवला आहे. तिथं फार खुश अशी गालातच. आणि काय एवढा असलो काय सांगू तुम्हाला. खुडसा रस्ता एकदम भारी ना. चोपडा सटक रस्ता असा खुडूसचा. तर तुम्हाला तर माहितीच आहे रस्ता कसा काय. तर आम्ही पोहोचलो जव्हारला. तर जव्हारला पण बस नव्हती मोखाड्याला जायला. तर वाट बघत होती बसची. आणि या प्रियांशी बोलते पप्पा मला फार ऊन लागतं आहे. तर ही मम्मी मला डोक्यावर ओढणी नाही देत. तर मग तिच्या डोक्यावर दिली ओढणी मम्मीनी आणि घेतला झाकून. आम्ही आलो होतो मोखाडला आणि मोखाड्यावरून ही पायवाट जाते आपल्या सासूरवाडीला. तर जाता जाता मला व्हिडिओ हे काढून देस. तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला तर मला नक्की कमेंट करजास आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करजास. मित्रांनो जरा सपोर्ट कर. तर प्रियांशीला घ्यायला आले होते मामा. तर प्रियांशी आहे मामाकडे आणि हा आहे टाकपाडा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग